झालेली आहे। ज्या बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र जी होते, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय झालं नेमकं, काय काय मागण्या मांडल्या किंवा काय काय कोणकोणते मुद्दे उपस्थित केले सगळ्या नेत्यांनी? आता आम्ही शिवालयामध्ये होतो त्यावेळी महाराष्ट्रामध्ये फ्री आणि फेअर म्हणजे पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत याच्या बाबतीत प्रामुख्याने आमची चर्चा झाली आहे। जे दुबार मतदार चोकलिंगम साहेबांच्या सोबतच्या बैठकीत चोकलिंगम साहेबांच्याकडे आत्ता आमचे आणखीन सगळे लोक आहेत आणि ते आल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर जे आम्ही ठरवले त्याची चर्चा झालेली तुमच्याबरोबर मांडतील, ते येतील, ते निश्चितपणाने बोलतील। तुम्ही आज बैठकीत होता ना? मी आता नव्हतो, मी बाहेरच होतो कारण बाकीच्या लोकांना आतमध्ये जायला दिलं। मी आपला बाहेरच आहे, परंतु जे काही आम्ही चर्चा केली, जे निवेदन आहे ते दिलेलं आहे। आता बाकीचे सगळे नेते येतील, पत्रकार परिषद घेणार आहात आता सगळे? नक्की घेणार। हे सगळे जे नेते आहेत आता या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील। तर गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आता आपल्या बरोबर होते आणि थेट मंत्रालयामध्ये ज्या ठिकाणी ही बैठक सुरू होती या बैठकी संदर्भातली अपडेट आपल्याला देतात।